नमस्कार, मी तन्वी सुनील. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. नारायणपुरात दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा. बावधनच्या ब्लिंकिट डार्क स्टोअरमध्ये अन्न सुरक्षतेशी खेळ. दौंडमध्ये पाटस गावात जादूटोण्याचा प्रकार समोर. पुण्यातील या रस्त्याचे काम 12 वर्षांनंतरही अपूर्ण. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा काल साजरा करण्यात आला. सायंकाळी 7:03 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात अनेक राज्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा झाला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी अनेक राज्यातून लाखो भाविकांची हजेरी लावली होती. दरवर्षी या मंदिरात दत्त जयंती एक दिवस अगोदर साजरी केली जाते. पुण्यातील बावधनमधल्या ब्लिंकिटच्या स्टोअरमधून ग्राहकांना एक्सपायरी डेट असलेले उत्पादन पुरवले जात असल्याची माहिती मिळते, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. अन्नधान्याच्या पॅकेट्सवर उंदीर आणि कीटकांचा सुळसुळाट असून स्टोअरमधील स्वच्छता पूर्णपणे ढासळली आहे. या व्यतिरिक्त डिलिव्हरी बॉयजवर व्यवस्थापकांकडून कामाचा अतिरिक्त दबाव आणला जात असून त्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत, ज्यामुळे अन्न सुरक्षा नियम आणि कामगार हक्क या दोन्हींचे उल्लंघन होत आहे. काही नाही, सदन आम्ही रायडर लोक आहेत, पडत राहतो. यांना बोलले तर हे बोलतात आज करू उद्या करू. 3-4 महीने झाले त्यांना सांगून सुद्धा काही फायदा नहीं। अभी कैसा है इधर पार्किंग? अभी यहाँ पे ना तो कोई पार्किंग की व्यवस्था है, जितना आपको राइडर दिख रहे हैं ना तो किसी के बैठने की व्यवस्था है यहाँ पे। अभी आप देख रहे हो इतनी पब्लिक खड़ी है, सभी लड़के खड़े हुए हैं। हम इनके लिए सुबह 5 बजे रात से दौड़ते हैं रात की 12 बजे तक, लेकिन हमारे लिए ना तो बैठने की व्यवस्था है, ना गाड़ियाँ लगाने की व्यवस्था। कोई भी आता है गाड़ी ठोक के चला जाता है, उसमें भी हमें दिक्कत। ना पानी की कोई व्यवस्था है, पानी की व्यवस्था है बस टेम्पर लगा दिया, उसमें पियो, ठंडा गर्म जैसा मिलना, उसमें कचरा वचरा, उसमें कोई साफ सफाई नहीं है। उसके बावजूद हम ऑर्डर लेके गए कस्टमर के पास, कस्टमर बोलता है इसकी एक्सपायरी डेट है। तो ये काम हमारा है कि चेक करने का कि इसमें एक्सपायरी डेट है कि नहीं। अंदर वाले जो पिकर है उनका काम रहता है चेक करने का, हमारा काम तो रहता नहीं है। हमारा काम है कस्टमर को देने का और प्रोडक्ट सही सलामत उनके हाथ में देने का। उसके बाद में ये क्या करते, जो राइडर सुबह से ऑर्डर मार रहा है, 15 घंटे काम करता है एक राइडर, उसका दिन का बजट बनता है 1500-1600 रुपये। अब आप बताओ 15 घंटे आदमी काम करेगा, उसको 1500 रुपये में क्या परवड़ेगा? 300 रुपये का तो पेट्रोल गया, 400 रुपये खाने के गए। बाई चांस अगर किसी को गाड़ी ठुक गई तो उसको भी पेमेंट हमें ही देना है। उसके बाद में हमारा कोई इंश्योरेंस नहीं है यहाँ पे। हमारी गाड़ी ठुकती है तो हमें कोई बीमा नहीं मिलता है, कुछ भी नहीं देती है कंपनी। या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्या व्यथा आहे, आता त्याला नक्की जबाबदार कोण आहे? हे ब्लिंकिटचे जे ओनर आहेत ते याचं जबाबदारी घेतात की आउटलेटचे जे ओनर आहेत त्यांच्यावरती आपण याचं खापर फोडायचं? नक्की याला जबाबदार कोण आहे? पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस गावातील पंचशील नगर परिसरात जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. एका कागदावर तब्बल 30 जणांची नावे लिहून त्यावर लिंबू, हळद आणि कुंकू लावलेला आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या मनातली भीती दूर केली. दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मी कार्यकर्ती आहे. दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये पंचशील जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एक ह्या चौकामध्ये उतारे टाकण्यात आले होते. त्यामध्ये लिंबू आणि त्याला लवंगा टोचण्यात आल्या होत्या आणि एका चिठ्ठीवरती 30 लोकांची नावं, त्यात मुलांचाही समावेश आहे. आणि त्याच्यामुळे ह्या वस्तीमधल्या लोकांच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीमुळे लोकांना वाटतं की आमचं काहीतरी वाईट होईल. पण त्यांच्या मनामध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद करत आहोत आणि त्यांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न आहोत. ज्यांनी कोणी हे उतारे टाकून लोकांच्या मनामध्ये भीती, दहशत पसरवण्याचं जे कोणी काम केलेलं आहे त्यांच्यावरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही यवत पोलीस स्टेशनमध्ये देशमुख सरांच्याकडे मागणी केली असता काल त्यांनी लगेचच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी शिवनेते खराडी रस्त्याचे काम सुरू होऊन 12 वर्ष झाल्यानंतरही हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. महापालिका प्रशासनाची अनास्था तसेच इतर काही कारणामुळे हा रस्ता रखडला आहे असा आरोप भाजपाचे पदाधिकारी संदीप खर्डेकर यांनी केलाय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्रकांसाठी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 14 ते 21 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीच्या विक्री प्रकरणातील सूत्रधार आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. मात्र या प्रकरणात संशयाला वाव आहे असं वक्तव्य माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलं आहे. कुंभार यांनीच मुंडव्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढलं होतं. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कायम आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात गुरुवार ते रविवार दरम्यान किमान तापमान 12 ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. त्यानंतर सोमवारपासून पुढील 2 दिवस किमान तापमानात घट होऊन ते 10 अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. जीएमआरटीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रस्तावित पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा जुना लोहमार्ग रद्द करून जीएमआरटी पासून 12 किमी दूर नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. हा प्रकल्प 2 टप्प्यात होणार असून पुणे अहिल्यानगर या 133 किमी मार्गासाठी सुमारे 8,970 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोकण रेल्वेने सादर केलेल्या अहवालानुसार नवीन मार्ग पुणे चाकण अहिल्यानगर निंबळक पुणा तांबा शिर्डी नाशिक असा असणार आहे. प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या बातमीसह वेळ झालीये पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.